हेलो बच्चों, गुड मॉर्निंग एवरीबॉडी। कैसा चल रहा है आपका? अच्छा स्टडी चल रहा है कि नहीं चल रहा? सर क्या स्टडी, कुछ समझ में नहीं आ रहा है। कुछ समझ में नहीं आ रहा, इसलिए तो मैं आपके सामने खड़ा हूं, है कि नहीं? ओके, तो देखो, लास्ट लेक्चर तक कौन सा टॉपिक चल रहा है? बेसिक ऑर्गेनिक केमिस्ट्री का। बेसिक ऑर्गेनिक केमिस्ट्री क्लास 11 का चल रहा है ना? कब पॉइंट से आए हैं हम? कौन से पॉइंट तक आए हैं हम? बोलो बोला, कोणत्या पॉइंट पर्यंत आलो? काय? आययुपीएससी रूल्स. काय चाललंय आपलं? आययुपीएससी रूल्स असणार आहे. आययुपीएससी रूल्स चालू आहेत. काय चाललंय सर? आययुपीएससी रूल्स चालू आहे. त्याच्यामधला फर्स्ट वाला रूल कंप्लीट केला होता. कोणता फर्स्ट वाला बोला? सिलेक्शन ऑफ पॅरेंट चेन. पॅरेंट चेनचं सिलेक्शन कसं करायचं हे लास्ट लेक्चरला झालेलं आहे बघा. बेसिक ऑर्गेनिक केमिस्ट्रीची प्लेलिस्ट चेक करायची. प्लेलिस्ट मी त्यासाठी प्रत्येक चॅप्टर वाईज प्लेलिस्ट बनवलेली आहे. तुम्ही पूर्ण चॅप्टर बघितला तर डोक्यामध्ये बसणार, आणि अर्धाच बघण्याचा प्रयत्न केला, याचं थोडं त्याचं थोडं, कारण का आपल्याला सवय आहे. थोडस याचं घ्यायचं, थोडस त्याचं, ना कोणतं समजून घ्यायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा. माझा बघा किंवा कोणाचा आहे, फर्स्ट टू लास्ट पर्यंत सगळे व्हिडिओ पाहायचे चॅप्टरचे, तरच डोक्यामध्ये घुसणार, अदरवाईज नाही. ओके, आणि पाठीमागचे पहा. बेसिक ऑर्गॅनिक नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड चालू आहे. ओके, पण सिलेक्शन ऑफ पॅरेंट चेन लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. कशी नसेल तर पाठीमागचं लेक्चर नंबर पहा. आता प्लेलिस्ट मध्ये चेकअप करायचं. आता दुसरा रूल पाहायचा आहे आपल्याला, नंबरिंग ऑफ कोणाला? पॅरेंट चेन. कोणाला द्यायची? पॅरेंट चेनला नंबरिंग द्यायची. बघा बरं का, बहुत अच्छा सा जुगाड़ करके देने वाला आवाज. नंबरिंग ऑफ किसका? पॅरेंट चेन का. कैसा नंबरिंग देना है पॅरेंट चेन को, ये हमें आज सीखना है. द नंबरिंग ऑफ पेरेंट चेन डिपेंड्स ऑन द पोजीशन ऑफ लोकंड और सब्स्टिट्यूएंट. क्या है यहां? ये याद रखना. काय? नंबरिंग ऑफ पेरेंट चेन डिपेंड्स on the position of कोणाचे असणार आहे? लोकंड ऑफ लोकंड्स, और कोण असणार आहे? सबस्टिट्यूएंट. काय असणार आहे? सबस्टिट्यूएंट. की त्या चेनला लोकंड आणि सबस्टिट्यूएंट कुठे असणार आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे. सबस्टिट्यूएंट और लोकंड कुठे असणार आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे. मग आता हे लोकंड आणि सबस्टिट्यूएंट कसं काउंट करायचं? द नंबरिंग ऑफ द पॅरेंट चेन gives the numbering of the parent chain gives the locand or substituent come to the lowest number. काय असणार आहे? numbering of parent chain gives locands or कोण असणार आहे? substituents comes to lowest number. ओके, म्हणजे नंबरिंग अशा पद्धतीने करायची की त्याच्यामधला कोण असणार आहे? लोकंड आणि सबस्टिट्यूएंट कमीत कमी नंबर वरती आला पाहिजे, त्या साईडने नंबरिंग करायची.
एक्झाम्पल देतो आता पहिलं एक्झाम्पल पहा. काय एक्झाम्पल? CH3 CH2 CH, इथे असणार आहे CH3, इथे CH2 CH2 CH3. ओके, एकदम सिंपल एक्झाम्पल घेतलेलं आहे मी. आता याच्यामध्ये पॅरेंट चेन सिलेक्शन कसे करणार? लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची. किती कार्बनचे आहे? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 9. किती कार्बनचे आहे? 6. आता या पॅरेंट चेनला नंबरिंग द्यायचं आहे. आता नंबरिंग इकडनं घेतलं 1 2 3 4 5 6. आता दोन्ही साईडने मी पॅरेंट चेनला नंबरिंग केलेली आहे, कारण ही पॅरेंट चेन आहे. पॅरेंट चेन आहे. तर पहा कोणती नंबरिंग करेक्ट? आता याच्यामधला हा CH3 कोण असणार आहे? लोखंड, किंवा आपण त्याला काय म्हणतोय? सबस्टिट्यूएंट. याला काय म्हणणार? लोखंड, किंवा काय म्हणतो त्याला? सबस्टिट्यूएंट म्हणणार. इकडनं केली कोणून? या साईडने 1 2 3. किती नंबरला येतोय? 3. इकडनं केली तर 1 2 3 4. तर करेक्ट नंबरिंग कोणती? 1 2 3. 1 2 3. समजलं? चेन नंबरिंग कशी करायची की लोखंड किंवा सबस्टिट्यूएंट लोएस्ट नंबरला आला पाहिजे अशा पद्धतीने. ओके, चला आता याचं नावच लिहूया ना. एयुबी सिस्टमला स्टार्ट करूया. आता किती कार्बनची चेन आहे? मॅक्सिमम 6. रूट वर्ड काय लिहायचं आपल्याला? हेक्स. काय लिहायचं? हेक्स. आता आपण जी चेन सिलेक्ट केलेली आहे ती चेन कार्बन कार्बन सिंगल, डबल और ट्रिपल सिंगल बॉन्डची आहे. तर आपल्याला माहिती आहे सफिक्सला काय लिहिणार या ठिकाणी? ANE. काय झालं? हेक्सेन. आता आपल्याकडे सबस्टिट्यूएंट किती नंबरला आहे? 3 नंबरला. कारण का हीच आपल्याला नंबरिंग करेक्ट नाही, ती कॅन्सल करून टाकूयात. ओके, किती नंबरला आहे? 3. आणि CH3 असेल तर आपल्याला प्रिफिक्सला लिहायचा आहे. CH3 प्रिफिक्सला लिहायचा आहे. काय नाव देणार तुम्ही? व्हॉट इज द प्रिफिक्स नेम? काय CH3 चं? बघा जरा पाठीमागे लेक्चर मध्ये सांगितलंय. पीछे जाके देखो, जिसने नहीं, नया बच्चा है तो उसको समझ में नहीं आएगा. जिसने लेक्चर पीछे वाला देखा है उसको समझ में आए. तो क्या लिखना है? मिथाइल. क्या लिखना है? मिथाइल. तो इसका IUPAC नेम क्या हो गया? 3 मिथाइल हेक्सेन. समझला? 3 मिथाइल हेक्सेन. एग्जांपल, अदर एग्जांपल लेता. CH3 CH2 CH, इथे असणार आहे CH3 CH2, इथे असणार आहे CH CH3. ओके, CH3. आता इथे आपल्याला नाव द्यायचंय. या कंपाऊंडला IUPAC नेम द्यायचंय. पण पहिला रूल आहे सिलेक्शन ऑफ द पॅरेंट चेन. करतो सिलेक्ट लॉंगेस्ट. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5. आपल्याला माहिती कोणती? दिस इज द लॉंगेस्ट चेन. ओके, चेन सिलेक्ट झाली. आता चेनला दुसरा असणार आहे नंबरिंग. आता या चेनला इथे एक सबस्टिट्यूएंट आहे, इथे एक सबस्टिट्यूएंट आहे. ओके, किती सबस्टिट्यूएंट किंवा लोखंड आहेत? 2 सबस्टिट्यूएंट किंवा लोखंड चेन वरती प्रेझेंट आहे. आता करायचंय काय? आता नंबरिंग बघा. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. आता दोन्ही साईडनी नंबरिंग केली तर इकडनं घेतलं पहा, ई साईड बॅकवाली बॉटमवाली जर नंबरिंग घेतली तर 3 नंबरला आणि 5 नंबरला. आणि सर इकडनं नंबरिंग घेतली तर 2 नंबर आणि 4 नंबर. आपण काय सांगितलंय? नंबरिंग ऑफ द पॅरेंट चेन गिव्स लोखंड और सबस्टिट्यूएंट कम टू द लोवेस्ट नंबर. मग आपण इकडे घेतले तर 3 आणि 5 आहे, इकडे घेतले तर 2 आणि 4 आहे. करेक्ट कोणतं? 2 आणि 4. आणि जर तसं नसेल समजत तर सम करा. काय करा? सम. इकडे किती आहे? 3 प्लस 5 किती आलं? 8. आणि इकडे वरने पहा, इथे सम किती आहे बघा. 2 नंबरला एक आहे, 4 नंबरला किती आलं? 6. लोएस्ट व्हॅल्यू कोणती आहे? 6. तर करेक्ट कोणती? उपरवाली.
ए वाली नाही आहे. ही करेक्ट नाही. करेक्ट कोणती? वरची. लक्षामध्ये याचा आयुपीसी नाही. किती मॅक्सिमम आहे? 6. तर इथे परत लावणार आपण एक्स. आपण जी चेन सिलेक्ट केली ती कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. काय लावणार आहे ते? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ए एंड ई. ओके. आता किती सबस्टिट्यूएंट आहेत आपल्याकडे? 2. CS3 CS3 दोन्ही सारखेच आहेत. जर लक्षात ठेवायचं सेम सबस्टिट्यूएंट असतील पण किती? सेम सबस्टिट्यूएंट मोर दॅन 2 असतील. 2 पेक्षा जास्त असतील. 2 असेल तर लावायचं डाय. 3 असेल तर लावायचं 3 असेल तर काय लावायचं? ट्राय. 4 असेल तर काय लावायचं? टेट्रा. 5 असेल तर काय लावायचं? पेंटा. हो, याच्यापेक्षा जादा. तर किती आपल्याकडे CS3? 2. CS3 नंबरिंग द्या त्याची. किती नंबरिंग आहे? 2 आणि 4. डाय CS3 सुद्धा आपल्याला माहिती आहे मिथाइल. तर काय लिहिलं? 2,4 डायमिथाइल हेक्सेन इज द IUPAC. 2,4 डायमिथाइल हेक्सेन इज द IUPAC. समझ में आया? फर्स्ट वाली कहानी लिख दो, स्क्रीनशॉट लगा दो जरूर, जल्दी लगा दिया? लगा दो स्क्रीनशॉट. ओके, आगे बता देता. आगे क्या कैसा नंबरिंग करना है? चलो आगे तो जाएंगे सर जी, थोडा थोडा समजायला लागलं सर. थोडं थोडंच. जाता काय समजत नव्हतं पण समजतंय आता. ओके. आता व्हेन पॅरेंट चेन हॅव्हिंग, काय म्हणतो आपण? व्हेन पॅरेंट चेन having two or more काय substituent or locants. आता 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टिट्यूएंट और लोकंट्स आहेत कशावरती? पॅरेंट चेन वरती. ओके, पॅरेंट चेन वरती. पॅरेंट चेन when parent chain having 2 or more substituent किंवा लोकंट. पॅरेंट चेनला 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टिट्यूएंट किंवा लोकंट असतील तर काय करायचं आपल्याला? तर नंबरिंग ऑफ द पॅरेंट चेन gives all the substituent come to the lowest number. काय असणार आहे? numbering of the parent chain. Parent chain gives all the काय असणार आहे? substituents come to the lowest number. म्हणजे सगळेच सबस्टिट्यूएंट काय आले पाहिजेत? लोएस्ट नंबर वरती आले पाहिजे. ऑल द सबस्टिट्यूएंट कम टू द लोएस्ट नंबर. की सगळे कशावरती आले पाहिजे? लोएस्ट नंबर वरती सबस्टिट्यूएंट यायला पाहिजेत. पण कधी? व्हेन 2 or more. 2 किंवा 2 पेक्षा. आता एक्झाम्पल पाठीमागे पण घेतले. CH3 CH2 CH इथे असणार आहे CH3 CH3 इथे असणार आहे CH3 CH2 CH3. ओके. आता आपल्याला पाहायचंय की इथे सबस्टिट्यूएंट हा एक कंपाऊंड आहे. या कंपाऊंडला IUPAC नेम द्यायचं. याच्यामध्ये सबस्टिट्यूएंटची संख्या किती काउंट करा. किती आहे? 1 2 3. कारण का पॅरेंट चेन सिलेक्शन असं केलं आपण. पॅरेंट चेन किती कार्बनचे पॅरेंट चेन? 1 2 3 4 5 6. तो 6 लिखो. क्या लिखना है? हेक्स. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे तर काय लिहिणार? हेक्स. आता नंबरिंग करायचे पॅरेंट चेनला. 1 2 3 4 5 6.
1 2 3 4 5 6. आता सबस्टिट्यूएंट पहा 1 2 3. नंबरिंग जर इकडनं केली तर 3 आणि कितीला आहेत 4. सम करून बघा. सम सोपा आहे. सम 3 प्लस 4 ला किती 2. 4 प्लस 4 किती झालं 8 आणि 3 11. आता दुसरं कोण आहे इकडनं बघा. सम कोण आहे 3 प्लस 3 प्लस 4 तर किती झालं 6 4 10. बरोबर 6 4 10. करेक्ट. कोणती ऊपर वाले और नीचे वाली ऊपर वाले. कारण आपल्याला सम पण कसे आले पाहिजे लोवेस्ट आले पाहिजे. सिंपल सा तरीका ए वाली करेक्ट. तर नंबरिंग ही ठेवणार. मग आता 3 नंबरला किती मिथिल ग्रुप आहेत 2 आणि 4 नंबरला किती आहे 1. तर काय लिहावं लागेल 3, 4 ट्रायमिथाइल. This is the correct IUPAC name. This is the correct IUPAC name. दिमाग की बत्ती जल रही है कि नहीं, कहानी कैसी है, समझ में आया? तो और एक एग्जांपल दे दो सर. CH3 CH2 CH it has not a C2H5. CH2 CH it has not a CH3 it has not a CH3 CH. ओके. आता एक एक्झाम्पल दिलंय. या एक्झाम्पलचं आययुपीएससी नेम लिहायचं. तर पहिलं काय असणार सिलेक्शन ऑफ पॅरेंटचे. कर दो सिलेक्शन. 1 2 3 4 5 6 7. ओके करेक्ट. यही हो गए. 7 है तो क्या लिखना है आपको हैव टू लिखना है. जी सिलेक्ट केलेली पॅरेंट चेन आहे त्या पॅरेंट चेन मध्ये कोणता बॉन्ड आहे सिंगल डबल ट्रिपल. सिंगल काय लिहा ANE लिहा. लिहिलं राइट केलं. ओके. आता याला सब्स्टिट्यूएंट कितने सब्स्टिट्यूएंट है देखो एक बार. कितने 1 2 3. आता याच्यामधले 2 सब्स्टिट्यूएंट सेम आहेत पण एक अलग आहे. 2 सब्स्टिट्यूएंट सेम एक अलग. तो करना क्या है पहले नंबरिंग दे दो. नंबरिंग यहां से 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. सम करके देखो. यहां से 3 5 6 ज्यादा आएगी. यहां से 2 3 5. तो ऊपर वाली करेक्ट है. ये समझ में आ रहा है जल्दी से जल्दी. तो इसकी जरूरत नहीं है. तो देखो एक नंबरिंग भी ऊपर वाली करेक्ट है तो नाम देना है हमें. तो यहां पे 2 डिफरेंट है और तो ये लिखना when different substituent on the parent chain. कोणावरती पॅरेंट चेन. आता पॅरेंट चेन वरती आहेत आणि त्याला प्रिफिक्सला राईट करायचं आहे. राईट द प्रिफिक्स बाय द अल्फा अल्फाबेटिकल ऑर्डर. कसे राईट करायचे अल्फाबेटिकल ऑर्डरने. मग आता पहा इथे C2H5 आहे तर आपल्याला माहिती काय लिहिता आपण इथाइल. आणि CH3 असेल तर आपण काय लिहिता मिथाइल लिहिता. CH3 असेल तर मिथाइल लिहिता. मग अल्फाबेटिकली ई अगोदर का CH3 M अगोदर ई अगोदर. तर आधी कोणाला घ्यायचं ई. तर इथे काय 5 इथाइल. किती मिथाइल आहेत 2 ला आणि 3 ला. काय 2, 3 डाय मिथाइल. ओके. म्हणजे 5 इथाइल 2 3 डाय मिथाइल काय असणार आहे पेंटेन इज द IUPAC नेम ऑफ दिस कंपाउंड. IUPAC नेम ऑफ दिस कंपाउंड. की या कंपाउंडचा IUPAC नेम काय आहे लक्षात आलं का.
काय आहे लक्षात येतंय की नाही IUPAC ने कसं काय केलं पॅरेंट चेनचं सिलेक्शन केलं बरोबर काय म्हणतोय व्हेन parent chain having two or more substituent or locants numbering of the parent chain gives all the substituent come to the lowest number की अशा पद्धतीने नंबरिंग करा की सगळे सबस्टिट्यूएंट काय आले पाहिजेत लोएस्ट नंबर वरती आले पाहिजेत लक्षामध्ये सगळ्यांच्या ओके एग्जांपल राइट करो उसका नाम भी राइट करो और भी एक एग्जांपल ले सकते हैं कोई प्रॉब्लम नहीं मतलब जरूरी नहीं बाद में तो दे दूंगा समझ में आया तो ओके आगे वाला पार्ट देखेंगे काय आहे पुढे सर पुढे पुढे तर किती नेणार पुढेच जायचंय मागे वळून पाहायचं नाही काय करायचं ते आपल्याला ओके नेक्स्ट when the parents are having two different locant present बघा काय म्हणतो आपण when the parents and two different locant or काय असणार आहे substituent two different substituent when the parents and two different locant or substituent present on the same position असणार आहे present on the same position आता दोन्ही लोखंड किंवा सबस्टिट्यूएंट सेम पोझिशन आहेत ऑफ बोथ साइड ऑफ द both side then use alphabetical order बघा एक्झाम्पल घेऊया एक्झाम्पल तर घ्या आता इथे एक्झाम्पल काय आहे CH3 CH2 CH इथे असणार आहे CH3 CH2 CH इथे आहे C2H5 CH2 CH3 असं एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्या एक्झाम्पलला आपल्याला IUPAC नेम द्यायचे पण पहिल्यांदा नंबरिंग राईट करायचं नंबरिंग कशी राईट करणार हे खूप इम्पॉर्टन्स आहे एक्झाम्पल्स बघा काय when the parents and two different locant or substituent present on the same position of both sides then use alphabetical order आता दाखवतो कसं इथे काय आहे 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 आता कहाणी काय आहे इकडनं घेतलं तर मिथाईल किती सम बघा आता सम कशी येते गंमत सम 3 प्लस 5 किती 8 तिकडनं काउंट करा सम काय 3 प्लस 5 सर 8 दोन्ही वेळेस सम कसे येते आता सेम येते बोथ साइड ने सम आता कशी आली सेम आली आता सम तो सेम आ रही है तो क्या करेंगे तो यहां पे बोला है देन बोथ साइड देन यूज अल्फाबेटिकल अल्फाबेटिकली मग आता इथे मिथाईल पण आहे सबस्टिट्यूएंट इथे इथाईल आहे अल्फाबेटिकली कौन पहला इथाइल तो नंबरिंग ऊपर वाली करेक्ट रहेगी कौन सी करेक्ट रहेगी ऊपर वाली तो यहां पे नाम क्या आएगा कितने कार्बन के 7 तो क्या हेप्ट सिंगल बॉन्डेड है लॉन्गेस्ट चेन तो ANE आता यांना प्रिफिक्सला लिहायचंय अल्फाबेटिकली लिहावं लागतील काय 3 इथाइल काय 5 मिथाइल हेप्टेन समजलं की नाही समजलं काय कहाणी सांगितली जर सेम कहाणी असेल तर दोन्ही साइडनी काउंट केलं आणि सम सेम येत असेल तर एक कहाणी आपल्याला यूज करायची देन द पॅरेंट चेन हॅव्हिंग कार्बन कार्बन डबल और ट्रिपल बॉन्ड नेक्स्ट पहा
the parent chain having carbon double or carbon ट्रिपल बॉन्ड. की कार्बन डबल आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल, कुठे असणार आहे, पॅरेंट चेन. की पॅरेंट चेन तुम्ही सिलेक्शन करताना कार्बन डबल आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड आलाय. काय कार्बन डबल आणि कार्बन कोणता, ट्रिपल बॉन्ड जर असेल तर काय करायचंय, द नंबरिंग मस्ट बी कार्बन काय म्हणतात पण, numbering must be carbon double or carbon triple bond gives lowest. म्हणजे कमीत कमी कोणाला द्यायचे, पहिल्यांदा स्टार्टिंग कोण करायचे, डबल आणि ट्रिपल बॉन्ड. लोएस्ट नंबर वरती कोण ठेवायचे, डबल आणि ट्रिपल बॉन्ड. डबल आणि ट्रिपल बॉन्ड लोअर नंबर वरती येतील, या साइडनी आपल्याला काय करायचे, नंबरिंग करायची. जेव्हा कार्बन ट्रिपल आणि डबल बॉन्ड असतील, डू नॉट यूज द लोकंड पोझिशन. लोकंडची पोझिशन इथे यूज करायची नाही. लोकंडला प्रेफर करायचं नाही. कोणाला प्रेफर करायचं, डबल आणि ट्रिपल बॉन्डला प्रेफर करायचं. एक्झाम्पल सांगा ना सर. एक्झाम्पल पाहता, CH3CH डबल बॉन्ड CH, इथे असणार आहे CH3CH3. चला आता या चेन मध्ये 1 2 3 4 5 1 2 3 4 5 तुम्ही कसे असे काउंट करा किंवा असे काउंट करा. पॅरेंट चेन सिलेक्शन कसं आहे, आता पॅरेंट चेन तुम्ही असे सिलेक्ट केली तर या पॅरेंट चेनला आलाय कोण, डबल बॉन्ड. ओके, आता आपल्याकडे किती कार्बन आहेत सिलेक्शन केलेली, 1 2 3 4 5. 5 आहेत आपल्याला माहिती काय, पेंट. ओके, आता ज्यावेळेस पॅरेंट चेन मध्ये कार्बन डबल किंवा कार्बन ट्रिपल बॉन्ड आलेला असेल, त्यावेळेस त्या कार्बन डबल किंवा कार्बन ट्रिपल बॉन्डची पोझिशन राईट करायला विसरायचं नाही. पोझिशन राईट करायला विसरायचं नाही. पोझिशन राईट करायला आपण काय करायचं नाहीये, विसरायचं नाही. हे लक्षात ठेवा. ओके, मग आता नंबरिंग बघा. नंबरिंग कशी लिहिणार, आता इकडनं घेतलं 1 2 3 4 5 1 2 3 4 5. 2 आणि 3 मध्ये आहे, 3 आणि 4 मध्ये आहे. आता इथे लोखंड 2 नंबरला, इकडनं लोखंड 4 नंबरला. पण हा रूल काय सांगतोय, लोखंड ऐवजी कोणाला लोएस्ट नंबर द्या, कार्बन डबल किंवा कार्बन ट्रिपल बॉन्डला लोएस्ट नंबर द्या. तर नंबर लोएस्ट द्यायचा आहे, तर इकडनं घेतलं तर 2 3 मध्ये, 3 4 मध्ये. करेक्ट कोणतं, 2 3 मधला. तर या दोघांमधला आपण कोणता नंबर द्यायचा, लोएस्ट. काय, पेंट 2 डबल बॉन्ड असेल तर E. ओके, आणि किती नंबरला आता लोखंड प्रेझेंट राहिला, 4. तिथे लिहून टाकायचं 4 मिथाइल पेंटेट. पेंट 2E. दिस इज द IUPAC नेम ऑफ दिस कंपाउंड. चलो स्क्रीनशॉट लगा दो जल्दी. आगे वाला एग्जांपल दे देता, लगा लिया. ओके, स्क्रीनशॉट तो लगा दे दिया आपने. आगे वाली कहानी को बता देता हूं. ओके, एग्जांपल दे रहा हूं, सोचो. आपको ए एग्जांपल दे दिया, CH3CH, यहां पे CH3, यहां पे CH डबल बॉन्ड CH, यहां पे CH, इथे C2H5 आणि इथे असणार आहे CH2CH3. आता या कंपाऊंडला IUPAC नेम द्यायचे, पण आपल्या रूल नुसार पहिले सिलेक्शन ऑफ द पॅरेंट चेन कहां से, 1 2 3 4 5 6 7.
1 2 3 4 5 6 7 इथे पण 7च आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला याची नंबरिंग द्यायची, अशी घेतली 1 2 3 4 मध्ये ना, इकडे घेतलं 1 2 3 4 5, तर करेक्ट कोणती? 1 2 3 4 5 6 7. एक आले 3 4 मध्ये आला. लोखंडची इथं आपल्याला घेणं देणं नाही. किती आहेत? 7. म्हणून काय लिहिणार? हॅप्ट रूटवर्ड. आता डबल बॉन्ड आला, पण किती नंबरला आहे? 3 आणि 4, याच्यामधलं लोवेस्ट 3 E. ओके. आता लोखंड किती नंबरला आहे? एक 3 नंबरला आहे, एक 5. यांची पोझिशन परत चेंज नाही करायची नंबरिंग मध्ये. तर किती? आता परंतु हे दोन, एक इथाइल आणि एक मिथाइल आहे. अल्फाबेटिकली कोण? अल्फाबेटिकली कोण? इथाइल. तर काय? 5 इथाइल किती? 2 मिथाइल हेप्टेन. 2 मिथाइल हेप्टेन. दिमाग में आया कि नहीं आया? यस और नो? यस और नो? ओके, आया. आगे चलो. CH2 डबल बॉन्ड CH2 CH डबल बॉन्ड CH2. आता इथे किती डबल बॉन्ड आहेत? 2. इथे किती डबल बॉन्ड आहेत? 2. मग लक्षात ठेवायचं, when 2 or more carbon carbon double or carbon carbon triple bond in parent chain use the word di, tri, tetra, etc. ओके. आता इथे किती आले? 2. नंबरिंग कुठून पहा? 1 2 3 4 5. इकडे घेतलं 2 1 2 मध्ये, इकडे घेतलं 1 2 3 4 5. 1 2 4 5 1 2 4 5 1 2 4 5 1 2 4 5. कोणत्याही साईडने नंबरिंग घेतली तर काय फरक पडणार नाही. ओके, करेक्ट आहे. त्याचं नाव काय? पॅन्ट. परंतु आता डाय ट्रायटलाइज आहे, पण आता 2 आलं तर पेंटा आल्या. ए लावा त्याला. पेंटा करायचं. ज्यावेळेस 2 पैकी 2 पेक्षा जास्त असतील तर पेंटा. किती नंबरला आहे? 1 आणि 4. इथे लक्षात ठेवायचं. डॅश 1,4 डाय ENE. This is the IUPAC. समजलंय? लक्षात आलंय? ओके. आणखी असं दिलं CH2 डबल बॉन्ड CH2C ट्रिपल बॉन्ड CH. आता एकाच कंपाऊंड मध्ये डबल आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर आपण प्रायोरिटी ऑर्डर नुसार कोणाला अगोदर चान्स देतो? डबल और ट्रिपल ला. बोला. डबल और ट्रिपल बॉन्डला फर्स्ट चान्स देतो. कोणाला? प्रायोरिटी ऑर्डर नुसार डबलला. म्हणजे इथे काय असणार आहे? व्हेन डबल और ट्रिपल बॉन्ड in compound, first priority gives double bond. डबल बॉन्डला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची आपल्याला. कोणाला? डबल बॉन्ड. तर नंबरिंग कोणाकडून होणार? डबल बॉन्ड कडूनच. नंबरिंग कोणाकडून होणार? डबल बॉन्ड. 1 2 3 4 5. तो काय नाव येणार इथे? काय येणार? पॅन्ट. ओके. आता नाही लिहायचं. किती नंबरला आहे? 1 EN. Y काढून टाकायचा. किती नंबरला आहे? 4 YNE. दिस इज द IUPAC. लक्षात. आणखी एक एक्झाम्पल. CH3 CH डबल बॉन्ड CH2 C ट्रिपल बॉन्ड CH3. आता नंबरिंग असं जर एक्झाम्पल असेल, आता इथं व्हेन
आता सेम साइड सेम नंबरिंग होती दोन्ही कोण, म्हणून आपण कोणाला प्रायोरिटी दिली, डबल बॉन्डला. बट कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आर काय लोएस्ट नंबरला असेल. आता पहा 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 असं जर घेतलं तर यूज द सम. कधी, वेन कार्बन कार्बन डबल और कार्बन कार्बन, इथे एक मिनिट, 1 मिनिट, वेन कार्बन कार्बन डबल और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड in different position, then use of sum यूज करायचे. आता इकडे घेतलं तर काय 2 आणि 5, इकडे घेतलं तर 1 आणि 4, तर 2 + 5 7, नंतर 1 + 4 किती 5. तो करेक्ट कोणती, ऊपर वाली. तो नाम काय आहे यहाँ पे, करेक्ट कोणती, ऊपर. ज्यावेळेस दोन डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड डिफरंट पोझिशनला असतील त्यावेळेस अल्फाबेटिकली, पण ज्यावेळेस डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड दोन्ही साइडनी सेम पोझिशन कॅरी, इकडे पण 1 नंबरला, हा पण 1 नंबरला, त्यावेळेस कोणाला द्यायची पोझिशन, डबल बॉन्डला. पण ज्यावेळेस डिफरंट पोझिशनला असतील त्यावेळेस पाहायचं, सम करायची आणि त्यानुसार यूज करायचं. सम यूज करायचे. इथे कोणतं करेक्ट, मग इथे नंबरिंग नाम नेम काय म्हणायचं, काय ना किती आहे 6 हेड्स, बोला काय किती, यहाँ पे 4 EN आणि काय असणार आहे 1 YNE. लक्षात आलंय, सगळ्यांच्या लक्षात येतंय का काय चाललंय, कोणते पॉइंट डिस्कस करतोय, नंबरिंग कशी द्यायची हे आपलं डिस्कसिंग चाललेलं आहे. लक्षात आलं. ओके, स्क्रीनशॉट लगा दो, जल्दी लगा दो. आगे वाला पॉइंट हम डिस्कस करेंगे. नंबरिंग का पार्ट अभी खत्म तो नहीं हुआ, खत्म तो करना है आज के लेक्चर में. चलो आगे तो जाएंगे. समजतंय की नाहीये, कमेंट्स मध्ये कळवा, समजलं की नाही ते. ओके, पुढे. द कंपाउंड हॅव्हिंग काय, द कंपाउंड having carbon carbon double or carbon carbon triple bond as well as फंक्शनल, FG का मतलब है फंक्शनल ग्रुप, कि कंपाउंड मध्ये कार्बन कार्बन डबल एज वेल एज कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आणि फंक्शनल ग्रुप आहे. की कंपाउंड मध्ये डबल बॉन्ड आला, ट्रिपल बॉन्ड आला आणि फंक्शनल ग्रुप आहे, तर आपल्याला अशा वेळेस काय करायचंय, तर आपल्याला देन नंबरिंग कम टू द लोवेस्ट नंबर ऑफ द फंक्शनल ग्रुप. काय असणार आहे, देन नंबरिंग फंक्शनल ग्रुप कम टू द लोवेस्ट नंबर. इथे कोण कमी नंबर वरती यायला पाहिजे, फंक्शनल ग्रुपला कमी नंबर वरती ठेवायचंय. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड भी नाही, कार्बन कार्बन डबल भी नाही आणि सबस्टिट्यूएंट पण नाही. फंक्शनल ग्रुप आला की फंक्शनल ग्रुप की प्रायोरिटी सबसे ज्यादा, देखो यहाँ पे CH3 CH डबल बॉन्ड CH, इथे असणार आहे CH OH CH2 CH3. सोचो यहाँ पे लगा देता हूं CH2 OH. असं एक एक्झाम्पल आहे. आता याला आपल्याला नंबरिंग द्यायची किंवा IUPAC नेम द्यायचं आहे.
आता या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल पण आहे आणि OH कोण असणार आहे? फंक्शनल ग्रुप. आता OH फंक्शनल ग्रुप असेल तर प्रायोरिटी ऑर्डर आपण पाठीमागे लिहिलेली आहे. प्रायोरिटी ऑर्डर कोणाला ज्यादा? फंक्शनल ग्रुपला. म्हणजे फंक्शनल ग्रुप या एक्झाम्पल मध्ये कमीत कमी नंबर वरती आला पाहिजे अशा पद्धतीने नंबरिंग करायचे. तर बोला 1 2 3 4 5 6. दिमाग में आया? तो सोचो ए नंबरिंग करेक्ट है, यहां से डबल बॉन्ड क्योंकि यहां से OH 2 नंबर पे आएगा, यहां से 1 2 3 4 5 नंबर पे है, ये नहीं करेक्ट. तो इसका नाम देना है. क्या है? कितना है? 6. तो बोलो हेक्स. कार्बन कार्बन डबल है, कितने नंबर पे? 4 5, लोएस्ट नंबर 4 ई रिप्लेस कर दो. OH कितने नंबर पे है? 2. तो OH है और OH को सेकेंडरी सफिक्स में लगाना है तो क्या बोलते हैं हम? OL. क्या लगाते हैं? OL. दिमाग में आया इसका नाम. और एग्जांपल CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH CH2 CH2 COOH. आता बघा डबल बॉन्ड पण आलाय आणि ते COOH इज द कार्बोक्सिलिक एसिड फंक्शनल ग्रुप, हायर प्रायोरिटी. तो नंबरिंग कहां से करना? कार्बोक्सिलिक एसिड से स्टार्ट करना. तो क्या है? 1 2 3 4 5 6 7. क्या लिखना है? हेप्ट. डबल बॉन्ड कहां है? 4 ईएन. ये कितने नंबर पे है? 1. लिखा? नहीं लिखा तो भी कोई प्रॉब्लेम नाही. तो ई रिप्लेस करून काय लिहायचंय? OIC ऍसिड. बघा सेकंडरी सफिक्सला कार्बोक्सिलिक ऍसिड लिहायचं असेल तर काय लिहितो आपण? आणि हा पॅरेंट चेनचा कार्बन आहे. कार्बन आपण पॅरेंट चेन मध्ये काम करतो. जर पॅरेंट चेनचा कार्बन नसता तर काय लिहिलं असतं? कार्बोक्सिलिक ऍसिड लिहिलं असतं. पण पॅरेंट चेनचा पार्ट आहे ते असं नाव झालं. इथपर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या. आता बाकीचं नंबरिंगचा थोडासा पार्ट राहिलेला आहे पण टाइम थोडासा जादा झालाय रेकॉर्डिंगचा. आपण तो नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यूस करूयात. आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करायचा आहे की जेणेकरून पुढच्या नोटिफिकेशन तुम्हाला कंटिन्युअसली येणार. आणि बेल आयकॉन दाबायचा आहे, घंटी दाबायची आणि लाल बटन खाली असणार चॅनलच्या व्हिडिओ ओपन केल्यानंतर त्याच्या खाली सबस्क्राईब करायचं. येते लक्षामध्ये? ओके. समजलं असेल तर कमेंट्स मध्ये सांगा. एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. अजून राहिलाय पार्ट थोडासा नंबरिंगचा, कारण का हा पार्ट समजला IUPAC 50% खत्म. 50% खत्म. समझ में आया? ओके. बाय बाय. आज का लेक्चर यहाँ पे खत्म कर दे.